जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अतिक्रमण संदर्भात तहसील दंडाधिकारी कार्यालयात झाला विवाद। परभणी शहरातील जायकवाडी मडावा मुख्य कालव्यावर नव्याने रावण नगर स्थापन करण्यात आले आहे। सदरील नगर हे कालव्यावर बेकायदेशीर अतिक्रमण आहे असे जायकवाडी विभागाचे म्हणणे आहे। त्या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 च्या वतीने अतिक्रमण धारकाची बैठक आज दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। सदरील बैठकीत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा खाली करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2025 पर्यंतचा वेळ दिला आहे। मात्र अतिक्रमण धारकांनी तो निर्णय आम्हास मान्य नाही म्हणत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। तसेच संबंधित अतिक्रमण हटवू नये अशी मागणी केली आहे। तसेच जर अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा माध्यमांशी बोलताना नागरिकांनी दिला आहे। आम्ही किराया राहतो सर, आम्ही मोलमजुरी करतो। भांडे कोणी घासतंय, कोणी स्वयंपाकाला जाते, कोणी कुठं जाते आपल्या शेतामध्ये कामाला। तर आमच्या अशा बाया आहेत की ज्याला सहाराच नाही, त्या गरीबाला असं त्यांनी आमच्या बायानं काय केले, किरायेदार आम्ही राहतो तिथं 3 दिवस खाली सर पैसे नव्हते आमच्याकडे, दुखू लागले लेकरांचे म्हणून पैसे नव्हते द्यायला किराया। तर त्या बायांना आमचे भांडे बाहेर टाकले, म्हणजे तुम्ही कुठं राहा जाऊ। तर आम्ही रडत होतो दोघी जणी। तर त्यांनी ह्यांनी म्हणले बाबा काय झालं? आम्ही म्हणलं सर आम्हाला कुठं राहायला जागाच नाही, आम्हाला काही नवरे नाही सर, काय नाही, 2-2 लेकर आहेत, आम्ही तिथं राहतो ते लेकर घेऊन। तर त्यांनी काय केलं, म्हणले किराया असलाच राहायचं नाही राहायचं। तर सर आम्हाला 4-4 पत्र टाकून आम्हाला थोडी जागा दिली 10 फूट आम्ही तिथं राहतो। आम्ही आमच्या मनाला धरली सर, तिथं ह्यांनी आम्ही दाखवले, आम्ही धरली तिथं, दाखवायची नाही, आम्ही आमच्या मनाला धरली तिथं हे होतं, आम्ही पाट्यात तोडून ते राहिलो तिथं। तर आम्हाला सर जागा नाही, आम्हाला कुठं काम भेटत नाही, 2 दिवस दुखलं तर लोक आम्हाला कामाला येत नाही। तर तुम्ही याची आमच्यावर एवढंच करा की आम्हाला ज्या बायाला जरूरत आहे त्यांच्यासाठी आम्हाला घर द्या, 4-4 पत्राचं का भेटा, पण राहायला आम्हाला जागा नाही। सर गोरगरीब बाया जागेवर रोज मजुरी करतात, फुलं भांडे करतात, त्यांना सहारा नाही। ते अशा बाया तिथं बसले, समजा असं केलं त्यांना सहारा नाहीये आणि लेकरं बाळ कोणाला नवरा आहे कोणाला नाहीये, अशा गोरगरिबांना जागा धरली आणि खरोखर ते यांना हे केलं म्हणून आम्ही सुमित बाईला आम्ही ते म्हणलं, त्याने म्हणजे अशा ना असं म्हणजे आपण शासनाकडे बोलू, आम्ही कोणाच्या मालकीच्या जागेमध्ये नाही जाणार, तर आमच्यापासून कोणाला त्रास पण होणार नाही। आम्ही 30 फूट जागा सोडून आम्ही राहिला, आमच्यापासून कोणाला अशी घाण काही स्वच्छता असं काहीच होणार नाही आमच्यापासून सर। आणि एवढी शासनाला कळकळीची विनंती माय बहिणीला तिथं जागा द्या, माझं नाव बाबासाहेब भाऊ सर। आम्ही 30 वर्ष नवताबाई गौतम सोनवणे आणि सुंदराईनगर मध्ये राहते, किरायानंच राहते सर। मला पण घर नाही काय नाही, आम्ही धुणं भांडे करून खातो आणि 4 दिवस जर कामाला नाही गेलं तर आम्हाला तिथं पैसे देत नाहीत आणि घरमालक लोकांना जर पैसे नाही दिले तर ते म्हणतात की तुम्ही खाली करा, आमचा पसारा बाहेर टाकता सर। आम्ही कुठं जायचं? आम्हाला पण सहारा तुमचाच आहे, आम्ही कुठं जायचं? ते हे होते काटे मिटे होते, आम्ही तिथं साफसफाई केली थोडीशी आणि तिथं साफसफाई करून शानी आम्ही 4 पत्र टाकले तर आम्ही राहिलो। आणि तिथं जर आमचा जर काही तुम्हाला त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला पण काही त्रास देणार नाही, तुमची जागा सोडून आम्ही राहणार आहोत बाजूला सर। एवढीच विनंती आहे की तुम्ही पण आम्हाला मदत करा आणि आम्हाला थोडंसं तुम्ही द्यावं, बस एवढीच मदत आहे सर तुमची पाहिजे। एवढीच विनंती आहे सर आमची की आम्हाला राहायला नाही, किरायाला राहतो, रोज मजुरी करतो, लेकराची शाळा करावामध्ये किराया द्यावा, एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला जागा द्यावा, तुम्ही सहारा द्यावा, खावा लागते। जायकवाडीचा हा डावा कालवा आहे, त्याचा आपल्या परभणी शहराभोवतीचं जे चेनेज आहे ते जवळपास 187 पासून 208 पर्यंत आहे। आता अतिक्रमण केलेली जी जागा आहे ती चेनेज आहे 205 ते 207, तिथं आपली लँड वेट 100 मीटरची इतकी आहे। आणि जायकवाडीला जरी आपल्याला 30-40 फूट 50 फूट जे काही लागत असेल ते तितकं जरी असलं तर अतिरिक्त जागाही आपण कालव्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेत असतो। आता तुम्ही जिथं अतिक्रमण केलेलं आहे ती 100 मीटरची जरी आपली तिथं लँड वेट असली आणि ऍक्च्युअल कॅनल जरी कमीचा असला तरी तिथं भविष्यामध्ये पाणी उठण्याची किंवा जायकवाडीला काही दुरुस्ती करायची असेल तर तिथं मशिनरी थांबवण्यासाठी अशा भरपूर कारणासाठी आपण अतिरिक्त जमीन संपादित केली असते।
त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही अतिक्रमण केलेलं तुमच्याही जीवितासाठी धोका निर्माण होऊ शकतो किंवा आम्हाला तुमची जमीन आता 1976 साठी बांधलेला आहे कालवा पूर्ण आहे. सद्यस्थितीमध्ये तिथं डागडुजीचे काम आपण एकदम किरकोळ प्रमाणात करत असतो समजा, म्हणजे जिथे तुटफूट झाली त्या ठिकाणी. परंतु शासनाचे असे निर्देश आहेत की पूर्ण झिरो म्हणजे पैठणपासून 208 किलोमीटर पर्यंत पूर्ण शासन डागडुजी करायच्या सध्या ह्याच्यामध्ये आहे, तयारीमध्ये आहे. तर त्या केसमध्ये आपल्या तिथं मशिनरी उभा करण्यासाठी किंवा आपल्या नवीन काही कुठं शेड तयार करण्यासाठी काही प्लॅन करण्यासाठी ती जागा आम्हाला गरजेचीच आहे. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एक कळकळीच्या आमच्या मार्फत विनंती राहील, जायकवाडी विभागामार्फत की तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या, त्याशिवाय आम्हाला दुसरं गत्यंतर नाहीये. तिकडे मारलेलं आहे बंद केलेलं आहे ते काढून घ्यावी ही माझी नम्र विनंती तुम्हाला तुमचं तरी काय तिथे काय अडचण नाही, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला असं तिकडे करू नका.